नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर पुणे, अर्थातच वारे गुरुजींची शाळा। ही शाळा जगातली 1 नंबरची शाळा आहे आणि या शाळेला जगात 1 नंबर होण्यासाठी कष्टही तितकेच घ्यावे लागलेले आहेत। वारे गुरुजी असतील, त्यांची टीम असेल, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावातले ग्रामस्थ, या सर्वांचा शाळेच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा आहे। ही शाळा जगातली 1 नंबरची शाळा आहे। मग जगात 1 नंबर होण्यासाठी या शाळेने नेमकं केले तरी काय, या शाळेत काय चालतंय हे आज आपण पाहूयात। पुस्तक आहेत ही आम्ही जेवण झाले, योग निद्रा होती, म्हणजे सकाळी लवकर उठून आलेत आणि आपली कॅपॅसिटी 3 ते 4 तास असते। मग जेवणानंतर आम्ही झोपून देतो, त्याचं एक नाव आहे योग निद्रा। योग निद्रा झाल्यावरती त्यांचं थोडं ब्रेन फ्रेश होतं, मग त्यांना पुस्तक वाचायला देतो। आणि मग त्याची आजारी मुलांसाठी, आजारी आहे त्यांना ते शाळेतून वाचल्यानंतर समरी मध्ये टॅब आणि लॅपटॉप चार्ज केले जातात। सरांनी एक लेक्चर घेतला। सर शेवटी विचारतात कोणाला समजले, सगळ्यांचा आवाज असतो आम्हाला समजले, पण त्यातल्या पण 10% मुलांना समजलेलं नसतं, त्यामुळे ते मित्रांना विचारतात। आधी मित्रांना विचारायच्या आधी ते सरांना विचारतात, एकदा विचारतात, दुसऱ्यांदा विचारतात, तिसऱ्यांदा विचारतात, पण चौथ्यांदा त्यांना असं वाटतं मुलं आपल्या हसतात का। मग ते आपल्या मित्रांना किती वेळा विचारलं तरी तो समजून देतो, म्हणून मोठी मुलं बारक्या मुलांना शिकवतात। काय म्हणलीस तू, नाव काय सुरुवातीला? विषय मित्र। कार्डबोर्ड आहे, त्याच्यामध्ये आपण जसं मोबाईल चालवतो तसं हे चालतं। फक्त मोबाईल मध्ये आपण शिकू शकत नाही, तर शिकू शकतो। याच्यामध्ये टेक्स्ट AI आहे, हे दाबलं भाषा कोणती पण सिलेक्ट करायची असेल तरी तर काय, जर मराठी सिलेक्ट केली, आपण कसं अक्षर काढलं तर त्याला ठीक करून दिला। आता मी ते असं, आणि तसंच इथं शेप्स AI आहे, इथं कसं शेप्स काढलं तरी ते नीट करून दिलं। संगीत कक्ष आहे, यश नरवडे म्हणून एक मुलगा आहे, तो आम्हाला संगीत वाजवायला शिकवतो। तो 3 वर्षाचा होता, तेव्हापासून त्याला संगीताची आवड होती, तेव्हापासून तो शिकत होता संगीत। मग तो आता शाळेत येऊन आम्हाला शिकवतो। हे तर कार्पेंट्रीचं मटेरियल आहे, तिकडे कार्पेंट्रीचे चेअर आणि ते बनवलेले आहे। आणि कुकिंगचं साहित्य आहे, मागं जो हॉल आहे त्याच्यावरती एक हॉल अजून एक बनवत आहे हॉल, तिथं किचनचं ठेवणार आहे, म्हणजे मुलंच करणार। जर एखाद्याचा डबा शिजला नसेल तर ते इथं शाळेत येऊन ते मुलंच करणार। आणि मध्ये पण आम्हाला सरांनी सांगितलं प्रत्येकाने एक फूड बनवून व्हिडिओ टाकायचा, मग ते पण आम्ही टाकत होतो। तिथं मेकअप ही पूर्ण आर्ट रूम आहे। आर्ट रूम मध्ये आर्टशी रिलेटेड असणार काही स्किल्स आहेत,
जसं तिथं आर्ट अँड क्राफ्ट आहे, आरी वर्क आहे, ज्वेलरी आहे. 3 टाईप असतात. एक म्हणजे गोंडे लावणे, दुसरं म्हणजे डिझाईन करणे, तिसरं म्हणजे ब्लाऊज करणे. आणि त्याच्यावर इथं रॉ मटेरियल आहे. या सरांचं घ्या असं जसं महिलांच्या ड्रेस वरती काही डिझाईन असतात तसं हे शाळेत बनवले जातात. हे तुम्हाला काय शिकवतं? एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकांचं येत असेल तर ते शाळेत कधी येतात तुम्हाला शिकवायला सर? जेव्हा त्यांना टाइम असेल. आणि इथं ज्वेलरी, त्याचं श्रद्धा सरांनी आम्हाला मटेरियल उपलब्ध करून दिलेले आहे. त्याच्यापासून आम्ही सगळं बनवले. ड्रॉइंग्स असतील किंवा काही क्राफ्ट असतील, हे सगळं आम्ही बनवलेलं आहे. इथे हा ड्रॉइंग्स जिमचं दाखवलं होतं तसं इथं ब्रेन जिम खेळतात. तिथं प्लंबिंगचं आहे. इथं प्लंबिंग आहे. जसं पुढं प्लंबर पाहिलं त्यांनी आता एखादा नळ बिघडलाय तर चालू करतात पाहिजे ते पाहतात. नळातून पाणी कसं येतं, बंद कसं होतं ते बोलतं. ते आम्हाला पण तसं करायचंय, त्यामुळे शाळेत येऊन करतात. आता आपण भागात जाऊया. तिथं चेअर आहे. तिथं जसं आतमध्ये आपण कार्पेंटरीचं मटेरियल पाहिलं तसं तिथं कार्पेंटरी बनवलेली आहे. ते सांगितलं तिथं कार्पेंटरी बनवलेली आहे. तसं तिथं टेबल बनवलाय, चेअर बनवलेली आहे, टेंट हाऊस बनवलाय. इथं 3D प्रिंटर आहे. टिंकरना नावाचं एक सॉफ्टवेअर, त्याच्यावर आम्ही 3D डिझाईन तयार करतो. ते इथे शिफ्ट करून ते बनवतो आम्ही. जसं आम्ही तुम्ही पाहू शकता 3D 5 फिलामेंट्स असतात. आणि इथे एक प्रोजेक्ट आहे सिटी, आणि ही स्मार्ट विलेज आहे. हा चेस CNC मशीन वरती बनवलेला आहे. आणि इथे ड्रॉइंगचाच प्रकार आहे. इथे ड्रॉइंग्स आहे. आणि एक सर आम्हाला गेम शिकवायला आले. त्यांनी आमच्या सरांसाठी डट्टा टॉवर नावाने एक टॉवर आणलेलं आहे. तिकडे CNC मशीन वरती बनवलेला चेस आहे. इकडे 3D प्रिंटर वरती बनवलेला चेस आहे. तिथं जो फ्रेम दिसतो ते राष्ट्रपती भवन मध्ये गेलते. म्हणजे ते दिल्लीमध्ये गेलते. त्या मुलांनी 5 मुलं सिलेक्ट केली. ते दिल्लीमध्ये गेलते. त्यामुळं ते त्यांचं राष्ट्रपतीचं भवन, मोदीचं घर, त्यांनी सगळं बघितलं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत फोटो काढलेला आहे. तो फोटो आहे तिथे. सामान आहे भारताची कार्पेंटरी, तसेच इथं पण ते सामान. इथे रोबोटिक्स आहे. मुलांनी ते रोबोट बनवलेला आहे. दुसरी तास मुलांनी हा कूलर बनवलेला आहे तेलाच्या डब्यापासून. आता तो 4थीत आहे. रोबोट कशापासून बनवला? हा पण त्याच्यापासून किटलीच्या डब्यापासून. हे मेकॅनिक आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्सचा पाय आहे. जर आपण एक गाडी बनवली, त्याला मोटर जोडली, तो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्याला जर कोडिंग केलं तर रोबोटिक्सचा पाय आहे. हा मेटा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3D मध्ये आणि पुढं काय चाललंय, मागं काय चाललंय हे जाणवत पण नाही. परत तिथं गेम PC, मुलं तिथं गेम्स खेळतात ते. तुम्हाला चालू तर करता येते. मित्रांनो, ज्या पद्धतीने मी ही शाळा अनुभवली त्यानुसार मला असं वाटतं की या शाळेमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता व्यावहारिक ज्ञानावर भर दिला जातो, कौशल्यावर भर दिला जातो.
जर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर आपल्या लक्षात येईल की या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी काही ना काहीतरी बनवत होता, काहीतरी उपक्रम करत होता, काहीतरी शिकत होता. म्हणजेच करा, अनुभवा आणि शिका या तत्वानुसारच त्यांचं कामकाज चालू होतं. मला असं वाटतं की यामुळेच ही शाळा जगातल्या इतर शाळांपेक्षा वेगळी ठरते. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.